आज भाजपने जे आंदोलन केले ते यासाठी केले कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असताना शिवसेना ठाकरे गटाने महिलांना न्याय मागण्यासाठी आंदोलन केले। फरक होता की पंतप्रधान आहेत, त्यांच्यावर देशाची जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल, पोलिसांवरील हल्ला, महिलांवरील अत्याचार जे महाराष्ट्रात वाढत आहेत, म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर आंदोलन करायला येतात तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता। परवाचा बंद राजकीय नव्हता। आम्ही पक्षाच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात आंदोलन केले होते। फरक हाच आहे की आम्ही विकृतीच्या विरोधात आंदोलन केले आणि भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केले। त्यांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला हवे होते। पोलिसांची काठी आमचे मनोबल वाढवत असते। पोलिसांनी भाजपच्या लोकांना इथे येऊच द्यायला नको होते। आंदोलन इतर ठिकाणी करू शकले असते। काल रात्री मी स्वतः फोन करून सांगितले होते की भाजपने जर आंदोलन केलं तर त्याला उत्तर दिले जाईल। तरी पोलिसांनी दखल घेतली नाही तर पोलीस सक्षम नाही किंवा पक्षपाती आहे। आदित्य ठाकरे यांचा दौरा व्यवस्थित होईल। आता आमचे पोलिसांचे आणि बाकीच्या जागी काय बरोबर त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते। पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही। पोलिसांच्या भूमिकेबद्दल मत नाही हे पाहता मी भूमिका व्यक्त केली। पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथे यूज द्यायला नव्हतं पाहिजे। पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गोलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं। हॉटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे। हो, मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता। ती सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल। हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं आहे। तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो। असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं म्हणणं। पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं। आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला। शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही। पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पूर्ण उरू शकतात आणि ते पूर्ण उरलेले। एवढीच भूमिका प्रतिक्रिया असू शकते काल तुम्ही केला असताना? मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा कोतेपणा आहे। आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी, कोणत्याही व्यक्तीविषयी नाही। पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो। आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने। आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्मी काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला वाटली, हातात चालू केलं, एवढंच आम्ही केलं। कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही। बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उघडून काढतात। दिशा सालेन हा फार जुना प्रकार आहे, जितेंद्र आव्हाडांबद्दल ट्विट केलं जातं, आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणावर। वाटतं संजय राठोडचं पण प्रकरण आहेच आहे ना, राहुल शेवाळ्यांचं प्रकरण आहेच आहे ना, किरीट सोमाचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना, त्याचं काय? तर तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची याची बरोबर केली तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय। आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही। उलट जी व्यक्ती संजय राठोडांचं करता असे प्रकरण होत असतात, याची लाज शरम नाही वाटत भाजपला? असे प्रकरण होत असतात, अशा प्रकारची भूमिका मांडणं, याचं समर्थन करता निलाजरेपणे? ठीक आहे, आमच्या कोणाचं काय असेल तर त्याची चौकशी करायला असेल। आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे, चॅनल मधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे। पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या। हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल, ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक तिथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी। फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला, म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला, किंवा महाराष्ट्रातली आज जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे। मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात?
हे 2.5 वर्षाच्या काळात, आमच्या काळात कधी घडलं नाही, ते ह्या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे. पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे, त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये. त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारतोय आम्हाला. तसंच किसन कासारेवर का कारवाई झाली नाहीये. तसंच घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं. म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला, तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, ज्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता. पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास त्या महिलेला बसवलं तिथे, गरोदर महिलेला. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय. बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता. जो बंद आम्ही पुकारला होता, नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली. पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. काय मला सांगा तुम्ही, आत्ताचे आक्रमकता आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही. आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे. प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे. पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठल्या स्वरूपाचं असायला पाहिजे, हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं. रेल्वे ह्याच्या समोर, विमानतळाच्या समोर, त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं. मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना. त्यांनी उत्तर दिलं. पण त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचं, कुणाला करू दे ना आंदोलन. पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा. काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं. ही लोक आल्यावर तुमची मंडळी पण प्रचंड आक्रमक झाली. नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं. विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे. पण मग तिथं जर तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असाल, तुम्हाला तो नियम लागू पडतो. मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया. मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल, पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम कसं बोलतो. तुमचा दौरा होणार आहे अहमदाबाद, म्हटलं दौऱ्यात कोण पुढे आला तर त्याचा चुराडा करू. शिवसेना आता पुराण्या स्टाईल मध्ये. मला वाटतं ते शिवसैनिकाची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नाही शकत. माझी भावना त्यांची बदनामी असेल, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल, हे गेले अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो. पण बदलापूरहून महाविकास आघाडीने बरंच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून कुठेतरी काउंटर केलं जातं. मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर, बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं, कारण बदलापूरमध्ये जी घटना घडली बघा, 6 दिवस की 10 दिवस त्या महिलेचा FIR घेतला नाही, त्याच्यानंतर 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि आम्ही परत परत सांगतो, कधी अशा घटना घडल्या की SP वर कारवाई होते. आता तिकडचे ठाण्याचे CP करतायत काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते कशावर. वामन मात्र कारवाई होणार आहे का, जे त्यांनी विचारलं. मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे. बरं, या आत्ताच्या आंदोलनामध्ये काल एक मंत्री निर्लज्जासारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं, त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं. त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता काय, सरकार त्यांच्या हातात आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांना दोष देत नाही, कारण पोलिसांना आदेश येतात. आपण तसं पाहिलं गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या. कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SP वर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दाखवली. लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या.